निश्चित आहे? निश्चित आघाडी व्हावी अशा प्रकारची इच्छा आमची आहे. त्या संदर्भात काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, परंतु त्याला एक मूर्त स्वरूप कोणतंही अजून आलेलं नाही. परंतु ते येऊ शकतं, असं काही होणार नाही अशातला काही भाग नाही, परंतु हे होऊ शकतं. आज तुम्ही प्रचाराचा नारळ फोडणार आहे, त्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे या ठिकाणी येणार आहे, मशाल रॅली देखील काढली जाणार आहे. त्यावरती संजय शिरसाटांनी टीका केलेली आहे. आदित्य ठाकरे येतील, गुड बाय करतील आणि 1.5 किलोमीटर दौरा पूर्ण करून निघून जातील. संजय शिरसाट 1.5 फूट पण नाही चालत. मला अनुभव आहे. संजय शिरसाट स्वतःच्या निवडणुकीत अर्धा किलोमीटरची सुद्धा कधी रॅलीत सहभागी झालेले नाही आहे. आदित्य साहेब तरी 400 किलोमीटरवर येऊन या रॅलीत सहभागी होत आहेत, परंतु संजय शिरसाट कधी अर्ध्या किलोमीटरच्या रॅलीत सुद्धा सहभागी झालेले नाही. गाडीवर त्यांची होती, आमची पायी रॅली, लक्षात ठेवा. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या जाहिरातीमध्ये शांतापूरच्या वेशात गणपती दाखवला आहे. त्याच्यावर जे आनंद देवे आहेत ते आक्रमक झालेले आहे. कोण आक्रमक झाले? आनंद देवे दवे. खरं तर गणपती आणि सांताक्लॉज काही संबंधच येत नाही ना. गणपती आपली बुद्धी देवता आहे, आद्य देवता आहे. तिचं सांताक्लॉजचा कुठं संबंध होतो? त्याच्यामुळं असं जर केंद्र सरकारने छापलेलं असेल तर ते चुकीचंच आहे. गणपतीला अशा पद्धतीनं सांताक्लॉजचं स्वरूप नाही देता येऊ शकत. हिंदुत्ववादी संघटनांमध्ये एक संताप व्यक्त करण्यात येतो अशा पद्धतीने आलाच पाहिजे. जर श्री गणेशाचं अशा पद्धतीनं मी सांताक्लॉजचा किंवा ख्रिश्चन धर्माचा आदर करतो, परंतु गणपती आणि सांताक्लॉज स्वतंत्र विषय आहे आणि गणपतीला अशा स्वरूपात आपण दाखवू शकत नाही. जर हिंदुत्ववादी संघटना काय सगळ्यांनाच याचा राग येईल अशा प्रकारची स्थिती आहे. पुण्यात अजित पवार, रोहित पवार, अमोल कोल्हे यांची 1.5 तास बैठक झाली. कुठेतरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्तेकडे वाटचाल करतील का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. शरद पवार आणि अजित पवार. आता या विषय चालू आहे निश्चित, परंतु हा दोन पक्षाचा स्वतंत्र प्रकार आहे. पुण्यामध्ये तसं पाहायला गेलं तर शरद पवार साहेबांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्यांनी आमच्याशी सुद्धा चर्चा केलेली आहे. पण नेमकं काय येणाऱ्या काळात होईल हे आता तरी सांगता येणार नाही. परंतु जर अजित पवार आणि शरद पवार यांचा पक्ष एकत्रित असेल तर शिवसेना त्याच्यात नसेल, एवढं नक्की. तेजस्विनी घोसाळकर यांनी आपल्या पतीचा फोटो लावू नये. त्यांनी अभिषेक घोसाळकर यांचा फोटो तेजस्विनी यांनी लावू नये, त्यांनी इतर कोणताही फोटो लावावा असे अभिषेक यांचे कट्टर शिवसैनिक होते, असा प्रश्न निर्माण झाला. म्हणजे काय? फोटो लावू नये त्यांनी त्यांच्या पतीचा प्रचारात, असं कोणी म्हटलंय का? कोण म्हटलं? तेजस्वी घोसाळकर. नाही, त्या काय म्हटल्या? संजय राऊत म्हणाले की तेजस्विनी घोसाळकर जे आहेत त्यांनी त्यांच्या पतीचा फोटो वापरू नये. नाही, हे तर बरोबर आहे. अभिषेक तर एक कट्टर शिवसैनिक होता. दुर्दैवानं अभिषेक घोसाळकरांचा खून झाला आणि आता तेजस्विनी घोसाळकर या शिवसेनेत नाहीत आणि त्याच्यामुळं शिवसेनेत नाहीत, त्यांनी शिवसैनिकाचा फोटो लावा नाही अशी भूमिका मला वाटतं संजय राऊत साहेबांची असेल. त्यात काय चूक आहे असं मला वाटत नाही. शिरसाट याच्यामध्ये टीका करत असं म्हणतात की हे कुठेही संकुचित मानसिकता आहे, कुठेही राजकारण केलं जात आहे. शिरसाटांनी हे शिकवण्याची गरज नाही कुठं राजकारण आणि कुठं संकुचितपणा. कारण शिरसाट
प्रत्येक पावलापावली राजकारण करतात आणि पावलोपावली संकुचित वृत्ती ठेवत असतात. जसं आदित्य ठाकरे येणार तर त्यांचं लगेच पोटात दुखायला लागलं. हा संकुचितपणा आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे प्रचाराचा, सगळ्यांना अधिकार आहे सगळ्या गोष्टी करायच्या. तर शिरसाटांनी असा संकुचितपणा आणि राजकारण याविषयी बोलणं मला वाटत नाही संयुक्तिक होईल. उद्धव सेनेचं जागा वाटप किती जागा लढणार असं काय? आमच्याकडे 100 जागेवरचे उमेदवार आलेले आहेत 115 पैकी. त्यातल्या किती लढायच्या अजून निश्चित झालेले नाही, परंतु काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, वंचित असेल यांच्याबरोबर चर्चेची आमची तयारी आहे. ही चर्चा जर झाली तर शिवसेनेचं एक पाऊल मागे यायची तयारी आहे, पण नाही झाली तर शिवसेना आपल्या ताकदीवर सुद्धा लढू शकेल. महायुतीचं एकमत होत नाहीये. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं काय झालं? त्यांचे निरोप आलेले आहे, परंतु तेही काही त्यांच्याबरोबर त्यांना काही घेणं हे पॉलिटिकली तात्विकदृष्ट्या योग्य होणार नाही असं आमच्या सगळ्या शिवसैनिकांचं मत झालेलं आहे. काल रात्री 2 वाजेपर्यंत महायुतीमध्ये बैठका सुरू आहेत, मात्र काही तोडगा निघालेला नाहीये. आज देखील पुन्हा बोलणी करू अशा पद्धतीचं सांगितलं जात आहे. त्यांच्या दोन पक्षाचं काय चालू याच्यात आम्ही तरी लक्ष देत नाही. युती त्यांची होईल न होईल मला माहिती नाही, परंतु प्रचंड प्रमाणात मला जी माहिती आहे आत्तापर्यंत 2005 असेल, 2010 असेल, 2015 असेल, याच्यात शिवसेनेने जवळपास 60-65 जागा आणि भारतीय जनता पार्टीनं फक्त 30-35 जागा लढलेली घटना घडलेल्या आहेत. आता हे लोक शिवसेना फोडून गद्दारी करून गेले, इथं त्यांचे 2 निवडून आले, तरी भारतीय जनता पार्टी त्यांच्यावर कुरघोडी करते असं कानावर येतंय. भारतीय जनता पार्टीला जे आमच्यातून गेलेले गद्दार लोक जे आहेत, शिंदे सेना आहे, त्यांना कमी जागा आणि भारतीय जनता पार्टीला जास्त जागा अशा पद्धतीनं त्यांच्या बोलणी चालू आहे. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की 2005, 10 आणि 15च्या साली ज्या ज्या अलायन्स झाल्या त्याचे सगळे पेपर्स माझ्याकडे आहेत. 2000ला काही अलायन्स नव्हती झाली, पण मागच्या 3 अलायन्स झाल्या त्या याच्यामध्ये शिवसेनेनं जवळपास 65 जागा आणि भारतीय जनता पार्टीनं 35 ते 40 जागा अशा पद्धतीनं जागा लढलेल्या होत्या. याचाच अर्थ असा दिसतो की स्वतःला शिवसेना म्हणायचं आणि भारतीय जनता पार्टीच्या मागे फरफटत जायचं. या स्थितीमध्ये संभाजीनगरचे शिंदे सेना आलेली आहे. शिंदे सेना फरफटत चालली का भाजप? 100%. मी सांगतो काय, मी 5, 10 आणि 15 याच्यात शिवसेनेनं सगळ्यात जास्त जागा घेतल्या होत्या. आताही त्यांचे 2 आमदार आहे, भाजपचा 1च आमदार आहे, तरी भाजपच्या जास्त जागा कशा असू शकतात? त्याला काय विचार आहे? त्याला काय तत्व आहे? त्याला विचार पण नाही आणि तत्व पण नाही ना. आणि असं जर होत असेल तर शिंदे सेना भारतीय जनता पार्टीचं एक तर फरफटत जाणं आहे आणि म्हणजे पर्याय नाही शिंदे सेनेसमोर भारतीय जनता पार्टी सोबत जाण्याशिवाय, अशा प्रकारची स्थिती मला तरी आत्ताच्या घडीला दिसते. शिंदे सेनेचाच आग्रह दिसतो युतीसाठी. बिलकुल त्यांचाच दिसतो, कारण त्यांना पराभवाची भीती आहे. त्याच्यामुळे शिंदे सेनाच महायुतीसाठी आग्रही आहे. मी जी माहिती घेतोय, भारतीय जनता पार्टी महायुतीसाठी कुठेही आग्रही नाही. भारतीय जनता पार्टी 70-78 जागा लढायला तयार होते. शिंदे सेनेकडे तर तेवढे फॉर्मसुद्धा नाही आहे. आणि त्याच्यामुळं इथं नुसते नावाला पालकमंत्री आहे, नावाला आमदार आहे, परंतु बाकी संघटनात्मक किंवा महानगरपालिका म्हणून तयारी शून्य आहे. बरं, रायगड येथील एक नवनिर्वाचित नगरसेविका आहेत, त्यांच्या नवऱ्याचा खून झालाय. मंगेश काळोख यांची निर्गुण हत्या झाली आहे. ही निवडणुकांमुळेच झाली असा आरोप करण्यात येतो. निवडणुकीच्या कारणातून कोणाचाही खून करणं किंवा हत्या करणं हे चुकीचं आहे. निवडणुकीत जो काही निकाल लागतो तो खिलाडू वृत्तीनं मान्य केला पाहिजे. ही आपली पद्धत आहे, ही आपली संस्कृती आहे. आणि अशा पद्धतीनं खून करणारे कोण असतील त्यांच्या विरोधातले लोक, मला वाटतं पोलिसांनी कारवाई, रीतसर कडक कारवाई केली पाहिजे.
उद्धव सेनेची पहिली यादी कधी लागणार? यादी तसं आम्ही टेंटेटिव्ह उमेदवारांना सांगत असतो, पण तो 1-2 दिवसामध्ये अशा पद्धतीनं काही उमेदवारांना सूचना देण्याची प्रक्रिया सुरू होईल एकदा आमची सगळ्यांची चर्चा झाल्यावर. यादी कधी घोषित करणार? यादी 30 तारखेला 20 तारखेला कधी? 30 तारखेला दुपारी 3 वाजता. संजय सिरसाट असं म्हणाले, शरद पवार हे एनडीए मध्ये देखील सामील होऊ शकतात. त्यांनी अनेक वेळा अशा पद्धतीने भूमिका बदललेली आहे, पक्ष विलीन केलेला आहे. या वक्तव्यावर तुमचं मत काय वाटतं? संजय शिरसाट हे राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत. त्यांना एनडीए, शरद पवार यांच्या पक्षाची जास्त माहिती असेल. मला काही याच्यातलं जास्त ज्ञान नाही, एवढंच सांगतो. ओके बापू.